खेळत असताना रिस्क फार मोठी आहे, कारण बॅटरला देखील मैदानामध्ये सज्ज राहायचं आहे, विकेटही गमवायची नाही आणि धावा देखील बनवायच्यात म्हटल्यानंतर तिथे उभं राहून नुसता फायदा नाही, तुम्हाला धावा देखील बनवाव्या लागतील. गोलंदाजी मार्क वरती नवीन गोलंदाज संतोष मडवी गोलंदाजी मार्क वरती आहेत. स्ट्राईकला असतील ते सचिन राठोड. पहिला चेंडू इथे पुल केलाय आणि क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, विकेटचं पतन. अलंकार चाके इथे टिपतायत झेल आणि दुसऱ्या विकेटचं पतन होत आहे. दुसरा बॅटर डगआउटच्या दिशेने बॅक टू द पॅव्हिलियन. सचिन राठोड इथे बाद. नवीन बॅटर मैदानामध्ये येतात त्रिपाल पवार. पवार बोले तो पावर. आता कशा प्रकारे इथे त्यांची पावर आपल्याला पाहायला मिळेल, कारण 5 या धावसंख्येवरती दुसरा बॅटर बाद झालाय रहीम 11 संघाचा. 70 धावेंचा पाठलाग आहे, 65 करायच्या आहेत. 29 चेंडू आणि 65 धावींची गरज. आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज आणि त्यानंतर टिपलेला झेल. बॅटर इथे झेल बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. इम्पॅक्ट प्लेयर कोणाच्या ऐवजी इम्पॅक्ट प्लेयर इथे संजय यांच्या जागी अमित यांना इथे आमंत्रित केलं जात आहे. संजय वास्कर यांच्या जागी अमित यांना आमंत्रित केलं जात आहे. शेवटचे काही चेंडू 28 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 65 धावा इथे बनवायच्या आहेत. पहिला चेंडू इथे विकेट हॅट्रिक. विकेट हॅट्रिक पूर्ण करणारे गोलंदाज. वा, इथे धनवीन स्पोर्ट्स यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. बघा, मगाशी देखील बंधुराज आपल्या संघासाठी आपल्या भावासाठी धावून आले आणि आता देखील ही दोन्ही भावंड म्हणजे स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता फ्रंट मध्ये दोन्ही दीपक सरांचेच बंधुराज आहेत संतोष, आणि दोघांची कमाल जोडी इथे धमाल उडून टाकते. रहीम 11 संघाची होणारी पडझड. बॅक टू बॅक इथे बॅटर बाद होत आहेत.